मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका. चेहरा गोटा असो, देवींचे शिपाई असो, देवींचे राखणदार असो, देव असो, दिवे असो, अशी गुपित माहिती सांगणारं, सत्यावर माहिती सांगणारं, शोध करून अभ्यास करून वारवडीधाऱ्या माणसांकडून लोकांना आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती देत असतो आणि तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो, जेणे कुठल्याही माहितीला वंचित राहिलं ना पाहिजे. जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे अडथळा अडचणी येत असतील, जसंच वाऱ्याची समस्या असो, गेनमाळविषयी शंका असो, गुरूंविषयी शंका असो, तंत्रमंत्रांविषयी शंका असो, अशा अनेक तोडक्यावर जर तुम्हाला माहिती हवी असेल किंवा उपाययोजना तर मी देतच असतो यूट्यूबला आणि सांगत असतो, तुम्हाला जागृत करण्याचं काम देखील मी करत असतो. पण कुणाला कुठलीही समस्या जर विचारायची असेल, तुमची पर्सनल असेल, घरातली घरगुती असेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर काय अटी दिलेला त्या अटीवर असूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल. मित्रांनो, माझी गादी फक्त शुक्रवार चालू असते, जे की निःशुल्क 1 रुपया बी घेतला जात नाही. फक्त काय असेल ते एक अगरबत्तीचा पुडा, 5 लिंब, 1 नारळ तुम्हाला आणावं लागतो, जेणेकरून ते देवीकडे जातो किंवा लिंब तुम्हाला ठेवण्यास दिले जातात, हे मात्र लक्षात ठेवा. पैशाचा ढोंग्यांचा पांघरून घेणारा बाबा मी नाही आहे, हे मात्र लक्षात ठेवा. अशा अनेक टॉपिक, अशा अनेक व्हिडिओ मी बनवले आहेत, जेणेकरून तुम्ही जागृत व्हावं. पहिली गोष्ट, मी कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा न पसरवता श्रद्धेकर कसं यावं, श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, ह्याच्यामधला मी फरक देखील सांगितलेला आहे की तुम्ही अंधश्रद्धामध्ये जाऊ नका. आजकालचे बाबा भरपूर जेलबंद होत आहेत, पण मित्रांनो आता जी काय सत्यावर आहेत तेच मित्रांनो राहिलेले आहेत. आणि जे काय आत्ता मित्रांनो लुटून लोकांचा बाजार केला आहे, कोण स्त्रीचं शोषण असेल, असे बाबांना अजून देखील जेल होणार आहे, हे मात्र लक्षात ठेवा. विश्वास ठेवा. विश्वास असेल तर मूर्तीपूजा करा, विश्वास असेल तरच माझ्याकडे या, नसेल तर मित्रांनो माझ्याकडे येऊ नका. आम्ही कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवत नाही, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करू. मुंजा शैतान या गोष्टीकडून पैशाचा पाऊस पडता येतो का, मी संपूर्ण माहिती आज देणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्णपणे बघा. काही मला आलेले अनुभव असतील, लोकांकडून मी ऐकलेले असेल, मी अशा अनेक गोष्टी जे की मित्रांनो मी प्रत्यक्ष पाहत असतो आणि त्यांच्या अनुभवाचे बोल मी तुम्हाला सांगत असतो, हे मात्र लक्षात ठेवा. मग मला काही जणांचे फोन येतात, दादा मुंजा शैतान तुमच्याकडे भेटेल का, अशा अनेक प्रश्न, अशा अनेक मेसेज, अशा अनेक फोन मला येत असतात, अशा अनेक कमेंट देखील होत असतात चॅनलवर, हे मात्र लक्षात ठेवा. मग मी त्यांना सांगतो की बाबा मुंजा अशा प्रकारचा असतो, त्याच्या नादी नका लागू. मुंजा पैशाचा पाऊस पाडतो का, शैतान पैशाचा पाऊस पाडतं का, असे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असतात. लोक करसलेले असतात, लोक करपलेले असतात, लोकांना काय योग्य डिसिजन घेत नाही. एका व्यक्तीचं तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो. एका व्यक्तीनं 10 लाख रुपये कर्ज घेऊन मित्रांनो फ्लॅट गिरवी ठेवून, जागा गिरवी ठेवून मित्रांनो 10 लाख रुपये काढून एखाद्या बुवा बाबाचं ऐकून त्यांनी 10 लाख रुपये गुंतवले. काय म्हणे अशा पाऊस पडेल, म्हणे तसा पाऊस पडेल, शैतान उभा करावा लागतो, शैतानला असा बळी द्यावा लागतो, शैतानला तसा बळी द्यावा लागतो, कासवाचंच लागतं, नागाचंच लागतं, असंच लागतं, त्याच वस्तू लागतात, ते बंगालला भेटतात, त्या गुजरातला भेटतात, म्हणून त्याच्याकडनं 10 लाख रुपये लुटण्यात आले, म्हणजे ते घेण्यात आले. त्या माणसानं सामान आणलं, त्या माणसानं सगळं केलं, पण मित्रांनो पैशाचा पाऊस पडला नाही, पण त्या सामान झालं लाख रुपये घेऊन तो माणूस फरार. असे अनेक किस्से तुम्हाला पाहायला भेटले असतील. काय इंस्टावर बघितलं असेल तुम्ही, किंवा आता चॅनलवर तुम्हाला दिसतच आहे न्यूजवर की काय बुवाबाबांनी अशा पद्धतीनं जनावर मारले, जनावर मारल्यानंतर बुवाबाबांची टोळी पकडण्यात आली, पैशाचा पाऊस पाडण्यात आला. मला सांगा, जर अशा गोष्टी जर खऱ्या असतील, मी अजूनही सांगतोय, मी 2 नाण्याचे 2 बाजू सांगतो, कधी एक बाजू सांगत नाही. मित्रांनो, जर अशा जर गोष्टी खऱ्या असतील तर आमदार जहागीरदार मित्रांनो पैशाचे पाऊस पाडून त्याच्यानंतर गोरगरिबांना पैसा वाटून निवडून आले असते आणि प्रत्येक गोष्ट तेच केलं असतं. काय केलं असतं, असं तसं माणसांना ऋण झालेलंच आहे. करोड रुपयाचं ऋण झालं, करोड रुपयाचं घ्यायचं, वस्तू लावायचे, बुवा बाबाला द्यायचं आणि पैशाचा पाऊस 1000 कोटी 300 कोटी पाडायचा. झालं आपलं बी दुखणं चांगलं आणि त्याचं बी दुखणं झालं. म्हणे पाऊस पडल्यावर स्टॉपर बी लागतो, म्हणे लेमन उचलल्यावर पैशाचा पाऊस पडतं, म्हणे अनेक प्रकारचे अनेक, आमचं गोडवान ट्रान्सफर करा, आमचं अमुक करा, आमचं तमुक करा, म्हणून असे अनेक तुम्ही बुवा बाबा पाहिले असतील. काय लोक तर इष्टावर लिंबू उचलल्याला पण दाखवतात, काय लोक पाऊस पडल्याला देखील दाखवतात. काय पैशाचा पाऊस पडण्याची साधना आमच्याकडे मिळेल, किंमत
3 लाख रुपये मिळेल. अशा प्रकारची साधना आहे. अहो मित्रांनो, जर तो तुम्हाला साधना देत असेल 3 लाख रुपये तुमच्याकडनं तो का घेईल? हा घेईल बी, दक्षिणा म्हणून घेईल, पण मित्रांनो एवढी रक्कम तो घेईल का? हा देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला पाहिजे. मुंजा 2 दिवसात सिद्ध होतो. मुंजा आला की म्हणाल ते कामं करतो. म्हणाल ते म्हणजेच की पैशाचा पाऊस, गोडाऊन ट्रान्सपोर्ट, लेमन उचलणे म्हणजे लिंबू उचलणे, अनेक प्रकारची कामं हा मुंजा करतो. मग याची किंमत किती आहे? बंगालमध्ये लाख रुपये, परत आपल्या महाराष्ट्रामध्ये 1 कोटी रुपये, कोण रुपये, कोण 10 रुपये, म्हणून अशी विकण्यात येत असते. मित्रांनो ह्याच्या नादी तुम्ही लागू नका. हे फक्त ढोंग आणि ढोंग आहे, हे मात्र लक्षात ठेवा. बुवा बाबा 2 प्रकारचे असतात. एक ओरिजिनल हिमालय, जे की मित्रांनो कधी दिखावा नाही, काही नाही. एखादं कोणतरी व्हिडिओ बनवला ते सोशल मीडियाला दुसऱ्यांच्या अकाउंटमध्ये जातो, पण काय काय बाबांच्या अकाउंट देखील नाहीत, जे की ते योगपूर्वक हट्टी पुरुष आहेत. मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा. मग तुम्ही मित्रांनो विचार करा, जो मोह, माया, मच्छ ह्याच्यापासून तो मोक्ष पावलेला आहे, त्याला ह्याच्याशी लेणं देणं नाही. तो माणूसच मित्रांनो त्याच्या हातामध्येच ही विद्या असते. म्हणजेच की तुमची मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी सोडून जर तुम्ही ह्याच्यामध्ये लीन झाला, असे साधू संत देखील आहेत हिमालयामध्ये, उज्जैनमध्ये देखील आहेत, पण कधी दिखावा करत नाही. इंस्टाग्रामवर व्हिडिओ नसतात, न्यूजवर यांचे व्हिडिओ नसतात, एकदम गुपित म्हणतात. कशाला गुपित? ह्याला म्हणतात की तुमचा कधी चेहरा दाखवणे नाही, कधी विद्या केलेली दाखवणे नाही. ज्या टायमाला योग्य वेळ येईल, ज्या टायमाला त्यांना खरंच आदेश येईल की जा या पुरुषाला असा तुझा चमत्कार दाखव, त्याच टायमाला तो चमत्कार घडून येत असतो. मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा. असे किती तर साधू संत झाले, असे किती तर नवनाथ झाले, जे की खऱ्या भक्तांसाठी मित्रांनो अजून देखील ते लीन आहेत. ज्या टायमाला त्यांची पाळी येते, बरोबर तो शिष्य गुरूंकडे जातो आणि त्याचा उद्धार होतो. असे अनेक काम आहेत त्यांना दिलेले, देवांना दिलेले हे काम आहेत, त्यांना ते पार पाडायचे. त्याचे साधू संत आहेत. पैशाच्या मोह मायामध्ये सोडतो तो साधू संत बनतो, हे मात्र लक्षात ठेवा. विद्या चालती, नजरबांधीची विद्या चालते. पैशाचा पाऊस पडलेला दिसतो पण कोरे कागद असतात, हे नजरबांधा म्हणतात, जे की मित्रांनो असे पुस्तकामध्ये वर्णित आहेत. असे जे बाजारामध्ये मिळणारे पुस्तक आहेत, इंद्रजाल असेल, असे अनेक प्रकारचे पुस्तक असेल, त्याच्यामध्ये नजरबांधा कशी करावी असे अनेक तोडगे दिलेले आहेत. एखाद्याला कसं जादू दाखवावी, जादूचे पण पुस्तक आहेत, जे की आपण पहिल्याचे बघत होतो. गारुडी लोक ते जादू दाखवायचे, एक नजरबंदी दाखवायचे, ते पण लोकांना लुटत नव्हते, कला म्हणून दाखवायचे. लोक त्यांना भुलीत व्हायचे, लोक त्यांना काय असेल ते त्यांच्या हिशोबानं दान धर्म करायचे. पण आताचं तेच कला मित्रांनो बुवा बाबांनी वेगळ्या प्रकारे प्रसारित केली आणि लोकांकडून लाखो रुपये लुटण्याचं मात्र काम करत असतात आणि एखाद्याला फसवतात. शैतान म्हणे असं करतो, शैतान भरपूर प्रमाणे असतात, पण शैतान पैशाचाच पाऊस पाडतो का? अशा सिद्ध्या आहेत का? आता कोण सिद्ध पुरुष आहे का? कोण म्हणे बाटलीमध्ये भेटल, कोण म्हणे लेमन उचलून दाखवतो. अशा गोष्टीच्या नादी लागू नका. मला 13 फोन आले होते, 13ही फोन एखाद्याने लुटल्याला सांगितलं. काय फोन आले, दादा तुम्ही पैशाचा पाऊस पडता का? मी क्लिअर खट्ट सांगतो, मी अंधश्रद्धा पसरवत नाही, मी पैशाचा पावसाला देखील मानत नाही, मी मुंजाची शक्ती जाणून देऊ शकतो, त्याचं काय उदाहरण आहेत. असे अनेक किस्से आहेत ज्यांच्यासोबत घडलेले आहेत, पण ते पैशाचा पाऊस पाडतो का नाही हे मला माहीत नाही, पण त्याचे काय असेल ते चमत्कारी गोष्टी आहेत. शैतानाच्या पण काही चमत्कारी गोष्टी आहेत, नाही असं नाही मित्रांनो. तो बी अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ते कामं करतात. पण पैशाचा पाऊस पाडणं हे सरासर मित्रांनो अंधश्रद्धा आहे, ह्याच्या तुम्ही नादी लागू नका. मी अनेकदा तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो, कारण बाबा तुम्ही फसवणे, तुम्ही बुवा बाबाकडे जाऊ नये, तुम्ही फसवू नये म्हणून तुमचे 2 रुपये खर्च होऊ नये म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो, तुम्हाला जागृत करण्याचं काम करत असतो. आणि मित्रांनो देवी देवकांवर कुठल्याही प्रकारचा ना डाग लावता मी तुम्हाला हे सांगत असतो, जेणेकरून तुम्ही सुधारावे, तुम्हाला लक्षात यावे. कारण माझे अनुभव आहेत, मी अनुभवाचे बोल तुम्हाला सांगतो. अशा गोष्टी काय नसतात, असल्याच्या मागं लागू नका. काय म्हणे तर लेमन उचलणारा दाखवा, तुम्हाला 10 रुपये देतो. 10 रुपये म्हणजे ह्यांचा कोट असतो लाख रुपये, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये लेमन उचलणारवाल्याला. मग विचार करा मित्रांनो, लेमन खरंच उचलत असला असता तर माणूस मग माणसाला देखील उचलला असतं. हां, काय विद्या होत्या ते कधी ज्या टायमाला मित्रांनो खरंच वास्तव्यामध्ये खरे सिद्ध पुरुष असायचे, जसंच की मित्रांनो त्यांचे कष्ट असायचे. जसे की देवाला जात असताना काही पाय जायचे, काही बैलगाड्यात जायचे, म्हणजे तेवढं कष्ट. जिथं माणूस एका दिवसात पोहोचतो तिथं महिना देवाला जावं लागायचं मित्रांनो. जे लांबचे लोक आहेत तेवढे कष्ट असायचे. असे सिद्ध पुरुष तिथं पहिला असायचे, ते आशीर्वाद द्यायचे, त्यांना कळायचं तो असं चालत आला. पण आताचं तसं राहिलं नाही. देवदर्शन म्हणले की एका अर्धा तासात देवदर्शन होतं. एवढं सगळ्यांकडे स्मार्टफोन आलेले आहेत, गाड्या आहेत, कुणालाच कष्ट
करायची गरज नाही. फक्त जो जातो देवाला तो पैशाचीच मागणी करतो, कोण खरे श्रद्धेनं जात नाही, हे मात्र लक्षात ठेवा. म्हणून असं की तुम्हाला देव पण पावणार नाही हे लक्षात घ्या. म्हणून तर ह्या गोष्टी निगेटिव्हच्या गोष्टी आहे तुम्ही जे वारून ठेवलेले आहेत ना, की पैशाचा पाऊस पडतो, शैताने विकत भेटतो, शैतान तसा करतो, शैतान असं करतो. ते विकत का देईन तुम्हाला? शैतान तुम्हाला विकत का देईन? तो त्याचं कार्य करण, तो विकत गुप्त राहील ना, तो सोशल मीडियावर असेल ना, कोणाच्या संपर्कामध्ये असेल, तो पैशाने भरभराटे आहे, तो तुमच्या मागे कशाला लागन? ज्याच्याकडे मुंजा तो तुम्हाला तुमच्या मागं कशाला लागन? त्याचं सगळे कार्य जर ते मुंजा करत असेल तर तुमच्या मागं का लागल 2 रुपयासाठी? त्याला 10 रुपये भेटत असेल, तुमचे 2 रुपये घेऊन त्याला काय करायचे आहेत? हे पण गोष्ट तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवली पाहिजे. हे मात्र लक्षात ठेवा. अंधश्रद्धा नका ठेवू, श्रद्धेवर या. ज्या काही गोष्टी असतात हे सगळ्या फेक असतात. काय काय लोकांना टुचका लागन आता मी हा व्हिडिओ बनवल्यावर की दादा मग ह्या गोष्टी काय काय आम्ही बघितल्या, त्यामुळे तुमची फक्त मित्रांनो नजर बांधाय, बाकी काय नाही. ह्या जर गोष्टी खऱ्या असल्या असत्या, सर्वप्रथम मित्रांनो मोठमोठी लोकांनी आधी पहिले हे काम केलं असतं. गरिबांकडे काम हे कधी आलंच नसतं. एवढी गरिबी आपल्या भारताची आहे, गरिबी कधीच निष्ठून गेली असती. मग पैशाचा पाऊस पड, कर कल्याण, मग पैशाचा पाऊस काढ, हो आमदार, मग पैशाचा पाऊस पड नगरसेवक. अरे काय पडायचं तर आहे, फक्त 5 लाख गुंतवायच्यात, 20 लाख रुपये गुंतवायच्यात, 10 कोटी रुपये पाडायच्यात. जर ह्या गोष्टी खऱ्या असल्या असत्या मित्रांनो, विचार करा, भारताचं ऋण आपलं फिटलं असतं आणि आपला देश हा खरंच मित्रांनो अव्वल नंबर असला असता पैशा बाबतीत, सगळ्या बाबतीत. पण असं काही नाही. अशाच्या नादी लागू नका, अशामध्ये फसवू नका. भरपूर जणांच्या लुटा झालेल्या आहेत. काय काही घरदारं विकून, सोनं नाणं विकून मित्रांनो अशा पैसे ग्रुपमध्ये मिसळून सगळ्यांनी पैसा एकखट्टी त्या बुवा बाबाला दिला आणि तो बुवा बाबा पळून गेलेला आहे. अशा अनेक प्रकारचे किस्से माझ्याकडे आलेले आहेत. त्याच्यापासून सावधान राहा, अशा गोष्टीच्या मागं लागू नका. माझं सत्य सांगणं तुम्हाला आहे, ऐका किंवा ऐकू नका हे तुमच्यावर मी सोडतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवा असेल तर मला खरंच या चॅनलवर असेल कुठलाही व्हिडिओ बघत असेल कमेंट करा. त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवायचं काम हे शोध अस्तित्वाचे प्रथम पहिलं चॅनल आहे जे करण्याचं कार्य करत असतं. काळोबाईच्या नावानं चांगलं आहे राजा उदे उदे, त्या देवाला तुम्ही म्हणत असाल त्या देवाचं चांगलं उदं लिहायला पण मात्र विसरू नका. अशाच्या कुठल्या गोष्टी नादू लागू नका, अंधश्रद्धामध्ये पसरू नका किंवा तुम्ही अंधश्रद्धामध्ये गुंतू पण नका. हे सत्य सांगणं माझं आहे मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. नेक्स्ट टॉपिकवर नक्की भेटूया. काय काय व्हिडिओ माझे लेट आलेले आहेत मित्रांनो, मला गुरूंसोबत जावं लागतं. काय गोष्टी मला माझा गुरु शिकवत असतो, ध्यानामध्ये बसणं असेल, एखाद्याचं चांगलं करणं असेल, त्याच्यामुळे माझा व्हिडिओ थोडा लेट होतोय. पण तुमचा मला सपोर्ट द्या आणि सत्य व्हिडिओ टाकत असतो, इतरांपेक्षा वेगळा, इतरांपेक्षा खरा खुरा जे की मी अनुभवलेलं आहे, मी प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो. जिन्नात मुंजा हे कार्य करतात, नाही असं नाही. ज्याच्याकडे आहे ते मित्रांनो मला सांगितलं आहे. जसं की मी कलकत्त्याला गेलो होतो किंवा बंगालला गेलो होतो, अशा गोष्टी आहेत, नाही असं नाही आहेत. पण हे पैशाचा पाऊस पाडणे किंवा ह्याला असंच करणे मित्रांनो अंधश्रद्धा आहे, हे मात्र लक्षात ठेवा. कायद्याला तुम्ही भेलं पाहिजे, हे देखील तुमच्या लक्षात मात्र आलं पाहिजे. कुणाला कुठल्याही शंका जर विचारायचा असेल, माझी शुक्रवारी गादी चालू असते. जर कुणाला शंका विचारायचं असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे. जर तुम्हाला मला भेटायला यायचं असेल तर मित्रांनो नमस्कार मेसेज किंवा आदेश मेसेज टाका, त्याच्यावर ॲड्रेस लोकेशन तुम्हाला पाठवून दिलं जातं. येत असताना फोन करून या मित्रांनो. काय काय लोकांचे भरपूर मला फोन आले, फोन उचलला गेला नाही. त्याचं कारण मित्रांनो मला बाहेर जावं लागतं. काय दिवस माझ्या साधनं असतात, ते साधनं मला करावं लागतात, त्याच्यामुळे मी फोन उचलत नाही. मेसेज करून मला फोन करा, मी 100% फोन उचलेल, हे मात्र लक्षात ठेवा. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.